त्यातला एक पूर्ण गेलेलं त्यांच्या कामाला पाहिजे ते असं झालं की तुम्ही जसं म्हणला सावंत साहेबांमध्ये खूप वेगळं या शासकाने जाहीर केलेलं की या मराठवाड्यातल्या पूर्वीच्या 5 जिल्ह्यात किंवा निजाम राजवट जशी बुलढाण्यापर्यंत होती तर सोलापूरचा काही वापर इथपर्यंत कुणबी होत की त्याचं लिखित आहे. शासक त्यावेळेस लिखित करायचा जरी इंग्रज पलीकडच्या पट्ट्यात होते विदर्भात इकडच्या पश्चिम महाराष्ट्र तरी त्यांचं केंद्र शासक कुणीही असो पण लक्ष मात्र ते ठेवायचे कारण त्यांना जास्त खायची सवय होती. ते त्यांच्या या बांधाच्या कोणी सुद्धा येत होते त्यांचा बांध नसला तरी त्यामुळे इकडचा सुद्धा लेखा जो का इंग्रज ठेवायचा. आता इंग्लंडच्या लायब्ररीत महाराष्ट्रातले खूप काही पुरावे तर ते आता देत नाहीत म्हणून त्या भागात नको जायला आपल्याला. पण हे गॅजेट आता सांगते की मराठवाड्यात कुणबी मग नुसतं ह्या शासकानं तर लागू करायचं. हा जी मराठा आहे उदाहरणार्थ मराठवाड्यातला हा कुणबी आहे हा त्याच्यासाठीचा आधार. नवीन तुम्हाला शुद्धीपत्र काढायला लागेल एवढंच करावं लागेल त्यासाठी किंवा आणि काही एखादी प्रक्रिया असली तर ती आहे. किती सोपं अख्खा मराठवाडा डोक्यात घेऊन असेल उद्या सकाळीच. म्हणजे जे आहे ते तुम्ही ते डुप्लिकेट नाही करायला समजून घ्या अगोदर गेलं महत्वाचं. तुम्ही ते डुप्लिकेट नाही करायला की जेणेकरून तुम्हाला कोणी नाव ठेवेल. जसं की मी इथं नाही राहत मी मुंबईला राहतो पण माझं पडीक घरी इथं पूर्वीच माझं पडीक घर आहे इथं हक्काचं तसं ते देताय म्हणजे कोणत्या ओबीसीला धक्का लागत नाही. माझं पडीक घर मराठवाड्यातलं तुम्ही मला शोधून दिलं मी मुंबईतून इथं आलो तुमच्या आसऱ्यानं तुम्हाला म्हणलं माझं घर आहे पण पडीक घ्या आता ते मला द्या. मग इथले महापौर उदाहरणार्थ तुम्ही तुम्हालाच अधिकार होता मला पडीक घर देणं. मग ते नवीन माझ्याकडून तुम्ही टॅक्स भरून घेतला किंवा तुम्हाला जे जे काय करायचं आणि मग ते माझं पुन्हा जसं तसं मला मोजून ते तुम्ही माझं पडीक घर माझ्या ताब्यात दिलं. तसं ते एक प्रकारचं आता तिथं त्या हैदराबाद संस्थानला ते गॅजेट पडू नये सध्या असं समजायचं म्हणजे आमचं सोन्याचं खजान आहे पण ती पडू नये फक्त तुम्ही ती घे म्हणून म्हणून घेता येणार आम्हाला म्हणजे शासक तुम्ही येतात. तुम्ही जर म्हणलं तर ही ओरिजिनल आहे ना कोणा धक्का लागत काम नाही ओबीसी ओबीसीची ही लिखित आहे. बरं त्यावेळेस निजामांना असं माहित होतं का साधारण एक सोपा याच्यातला खूप महत्वाचा विषय आहे की पुढचं कोणालाच काय माहित नसतं काय होणार म्हणून त्यांनी का त्यावेळेस लिहून ठेवलं नाही. ते आज पण लिहून ठेवतो म्हणजे पुढे चालून मराठ्याचं काम आली निजामाला त्यांनी जे सत्यता होती त्यावेळेस ती मांडलेली. कोण शेतकरी कोण लढणारा कोण अमुक कोणाचा कोण कास्तकरी कोण वीट भट्टीचं काम करतो जे ते लेखाजोखा ठेवायचं ते आमचं ऑलरेडी खजाना म्हणजे इतकं सोपं असताना धक्का लागायचं कोणाला काम नाही. ओबीसीचं रुसायचं काम नाही. रुसन कसा रुसलच कसं जर आमच्याकडे बॉन्ड आहे आमची 5 एकर जमीन आहे बॉन्ड आमच्याकडे राष्ट्रीय 7/12 तरी तुमचे नाही म्हणलं रस्त्याचं रीतीत करा. आम्ही म्हणत नाही तुम्हाला त्यांना धक्का लावून आम्हाला घाला आमचं आहे ना ऑलरेडी आता नोंदी सापडल्या हे होतच ना कस धक्का लागायचं म्हणजे तरी तुम्ही म्हणता धक्का लागता म्हणजे विरोध करायचाच म्हणल्यावर माणूस कसाही करू शकतो. एखाद्या संघ आडमुठे भांडण करायचं म्हणल्यावर त्याला काय निमित्तच असं काही गरज नाही. मग आज सगळे म्हणत होते मराठवाड्यात काही गावाच्या गावा निघाले तुम्ही कसं काय निघाले पहिले जे आपण केलं होतं ना या नोंदी भेटत सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंट आणि हैदराबाद याच्यात कोणचंही शासन असलं तरी डाग लागायचं काम नाही की तुम्ही अतिरिक्त केलं किंवा तुम्ही बळाचा वापर केला सत्तेच्या हे म्हणायचं काम नाही. म्हणजे हे सजेशन मी देऊ नये तुम्हाला कधीच पण तुम्हाला तो अधिकार आहे की हाय हे कसं काय घेऊन देत नाहीत तुम्ही हे बोलता येतंय तुम्हाला हाय ते कसं काय सांगा ना आम्ही काढले ना. हा मी कधी नाही म्हणलो मी आजही म्हणतो मी मी आधी आजही म्हणतो परवाही म्हणलो 10 महिन्यापासून म्हणलो की शिंदे साहेबच आरक्षण देऊ शकते कोण कोण कधी नाही म्हणलो त्यांनी तेवढं उदाहरण पण आहे ना आमचं. आता जी कमिटीचं होती ते आपल्याला दर 3 महिन्याला मुदतवाढचा प्रस्ताव घेऊन वाढवावा लागतो. आता पहिल्यांदा दिली 3 महिने आता ते सांगतोय पहिले आपण आणि वंशवळ समितीची ती मुदत वाढायला लागेल 30 तारखेला संपली. वंशवळ समितीचे ते खूप त्रास व्हायला लागला. समितीचं असं असतं की जी समिती आपल्याला त्याची मुदत वाढ संपायला हवी त्याच्यात मुदत वाढ 2-3 दिवस अगोदर प्रस्ताव घेऊन त्याला मुदत वाढ वंशवळ जसं सिद्धी समितीचे तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी स्वतः मुंबईमधनं या ठिकाणी आलेलो होतो. परंतु इथं आल्यानंतर देखील प्रकृतीची चौकशी झाल्यानंतर प्रकृती कशी आहे विचारल्यानंतर मनोजजीने शासनानं
काय केलं पाहिजे याच्यावरच चर्चा आमच्याशी केली. पण मी स्वतः डॉक्टरांची चर्चा केलेली आहे की आता प्रकृती त्यांची सुधारते आणि त्यांच्या प्रकृतीचा प्राधान्यक्रम देखील सरकारच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन मनोजजींनी ज्या ज्या काही मागण्या केलेल्या होत्या त्याच्यावर आचारसंहितेमध्ये थोडं उशीर झाल्यामुळं पुन्हा एकदा युद्धपातळीवर आम्ही सगळ्यांनी मिळून काम सुरू केलेलं आहे. हैदराबादच्या गॅजेटच्या बाबतीमध्ये आताच त्यांचा आणि शंभूराज देसाईंची देखील चर्चा झाली. आम्हाला जर वेळ पडल्यास हैदराबादला देखील जावं लागलं तरी जाण्याची भूमिका आम्ही मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी, उमरे साहेबांनी, शिरसाट साहेबांनी आम्ही घेतलेली आहे, जेणेकरून कोणावरच अन्याय होऊ नये आणि तो दाखला सोयीस्कररित्या मिळावा यासाठी आमचे प्रामाणिकपणाचे सरकार म्हणून प्रयत्न चालू आहेत. आल्यानंतर एक खरोखरच समाधानाची जी बाब आहे ती म्हणजे केलेल्या कामाचं कौतुक देखील सन्मान्य मनोजजींनी केलं आणि काही जबाबदारी देखील टाकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये गुन्हे मागे घ्यायचा विषय असेल किंवा काही मुलांच्या नोकरीचा प्रश्न असेल तो देखील आम्ही मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करू आणि प्रत्येक गोष्टीला कोणावरही अन्याय होणार नाही, सकारात्मक पुढे जाण्याची भूमिका सरकार म्हणून आम्ही घेऊ, हा देखील शब्द मी स्वतः मनोजजींना या ठिकाणी दिलेला आहे. या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या समित्यांच्या मुदतवाढी द्यायच्या आहेत त्या देखील देण्याच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करू आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांनी कुठेही नकारात्मक भूमिका या संदर्भात घेतलेली नाही. आणि जी महत्वाची बाब इथं आल्यानंतर निदर्शनास आली ती म्हणजे विशेषतः स्वतः मनोजजींनी या ठिकाणी असं सांगितलं की कोणावरही आम्हाला अन्याय करायचा नाही, ओबीसीवर देखील आम्हाला अन्याय करायचा नाही, परंतु आम्हाला हक्काचा आम्हाला मिळवायचा आहे आणि त्याच्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा आणि तीच भूमिका सरकारची आहे. म्हणून पुन्हा एकदा या उपोषणाच्या बाबतीत मी देखील त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी उपोषणाला स्थगिती दिलेली आहे, सरकारला वेळ दिलेला आहे आणि मला खात्री आहे की सरकार त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये त्यांना इच्छित असलेलं काम नक्की करेल याची पूर्ण खात्री मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून मला या ठिकाणी नक्की आहे.